नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. रोहित पवारांचं अजित पवारांच्या अपघातासंदर्भात पीएम मोदींना पत्राद्वारे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी. अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश. अविमुक्तेश्वरानंद यांना प्रयागराज कोर्टाचा झटका. आशुतोष ब्रह्मचारी यांनी केली दाखल याचिका. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 10,000 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा अंबादास दानवेंकडून ट्विट करत आरोप. NOPL, ग्रीन, COF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राट चालवली असाही दानवेंकडून आरोप. रत्नागिरीत AI समिटमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा शिंदे गटाकडून निषेध. शिंदे गटाकडून राहुल गांधींच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ 23 फेब्रुवारी रोजी विद्यापीठ परिसरात होणार संपन्न. कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराहाते यांनी दिली माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील मुद्रणालय कर्मचारी 25 फेब्रुवारीला राज्यव्यापी संप पुकारण्याच्या तयारीत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनच्या वतीनं कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडण्याच्या तयारीत. महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण असलेले तोरणमाळ येथे तोरणमाळ फेस्टिवल 2026ला जोरदार सुरुवात. आदिवासी संस्कृती, लोककला आणि पारंपरिक खाद्याची पर्यटकांना भुरळ. बीडमध्ये काल 10वीचा पहिला पेपर मुलांना चक्क मंडपात बसून द्यावा लागला. यानंतर आता शिक्षणाधिकाऱ्यांकडून या संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश. बीडमधील माजलगाव शहरातील व्यंकटेश लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह. कृष्णा डाके असे मृताचं नाव असून त्याचा मृत्यू कसा झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू. धाराशिव जिल्ह्यात एका सावत्र मुलाने आईवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सावत्र मुलगा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पंढरपुरात अनैतिक प्रेमसंबंधातून पाण्यात विष टाकून सुनेचा सासूला मारण्याचा डाव. मात्र चुकून नवऱ्यानेच पाणी पिल्यानं नवऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक. अकोल्यातील जुना शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात रील्स बनवण्याच्या बहाण्यानं 19 लाखांचे दागिने आणि 90,000ची रोकड लंपास. तक्रारदार महिलेच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं रील्स बनवण्याच्या बहाण्यानं घरात घुसून केली चोरी. पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक. महिलानगरमध्ये लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार. पीडित मुलगी 5 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती. आरोपी हमीद सय्यद विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सांगलीतील विठ्ठलनगर येथे एका महिलेला लॉजवर नेऊन चाकूने हल्ला. आरोपी संतोष कोळीने महिलेला घराच्या तोडफोडीची नुकसान भरपाई देण्यासाठी बोलावून बळजबरीने लॉजवर नेल्याची माहिती. नाशिकमधून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने चिरडलं एका बेघर महिलेला. 50 वर्षीय महिलेला गंभीर दुखापत. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.